आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन भाग 18. हो रे, मला आहे याची सवय. आता 10 वर्ष झाली आहे. पण हे वेडं मन रे माझं. इतके दिवस आम्ही वेगवेगळं राहत आहोत. मला ना त्यांच्याशिवाय कुणी आहे, ना त्यांना माझ्याशिवाय. ते आपल्या नादात बोलून जातात, तसं नीट पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवतो. आणि आम्ही? माई, आम्ही कोणी आहोत? तुमच्याच दोघांचे ना? तो जोरात तो जरा रागात बोलतो आणि माईंना आपण काय बोलून गेलो ही चूक लक्षात येते. हो रे बाळा, तुम्ही सर्व माझी, आमच्या दोघांचीच लेकरं आहात. आणि बाळा, ते आले नाहीत म्हणून मी शिकायत नाही करत रे. मलाही कळतं रे, ते मुद्दामून नाही वागत. निदान माझ्याजवळ तरी तुम्ही आहात. पण त्यांच्याजवळ तर कोणीच नाही. कमीत कमी तुम्ही आमचा वाढदिवस साजरा केलात. पण त्यांचं तसं झालं नसेल रे. आपण म्हणतो अशा गोष्टीत बायकांचा जीव अडकलेला असतो. पुरुष काय, त्यांना साधी आठवणही होत नाही. पण असं कसं? आपण सगळे एकाच साच्यातून इथे पृथ्वीवर आलोत. बायकांना जसं मन असतं, तसं तुम्हा पुरुषांनाही असतंच की. आम्हाला जसं समोरच्याने तारीफ करावी, आपल्या लोकांनी आपल्याला आपलं मानून आपल्या सुखातही सहभागी व्हावं असं वाटतं, तसं ऑब्व्हियसली तुम्हा पुरुषांनाही मनात वाटत असेलच. आफ्टर ऑल आपण माणसं आहोत, तेही समाजप्रिय. ते कामावरून आल्यानंतर त्यांनाही वाटत असेल ना रे, आपल्या प्रिय व्यक्तीच्या हाताने बनवलेला साधा एक कप चहा तरी घ्यावा. शेवटी ऑफिसमधून घरी आल्यावरच कळते ना रे घराची किंमत. त्या हरवत बोलतात. खरं आहे तुझं. त्यालाही पटत होतं सर्व. तो सुद्धा बघत होता ना, गेले 1 वर्षभर. सर किती झुरतात इथं आल्यावर, फक्त माईच्या हातच्या जेवणासाठी. चहासाठी. शिवाय त्याने आपल्या डॅडलाही पाहिलं होतंच की. कित्येक वेळा तो हिरमसून बसायचा की त्याचे डॅड त्याच्या शाळेतल्या इम्पोर्टेड कार्यक्रमाला उपस्थितीत नव्हते राहू शकत. इतर डॅडप्रमाणे नाहीत माझे डॅड. माझे डॅड तर सुपरमॅनपेक्षाही भारी डॅड आहेत, अशी समजूतही परत स्वतःच्या स्वतःला घालून झोपायचा. हं, काय आज कॉलेजला नाही जायचं का? पहिला दिवस आहे ना? घड्याळ बघ किती वाजले ते. तो आपल्याच विचारात हरवलेला असतानाच माई त्याचा कान धरत हसत बोलतात. हो, जायचं आहे माई. पण तू कान तर सोड. तो कान सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणतो. आणि हो, आता रडत बसू नकोस. नाश्ता करून ठेवला आहे. तो खा. आज लेकाच्या हातचं. त्यांनी कान सोडताच तो आपल्या खोलीत जात बोलतो. तू हे सर्व कशासाठी करत आहेस? माईने आज इतके दिवस पडलेला मनातील प्रश्न विचारलाच. कशासाठी? म्हणजे? पण त्यांचं बोलणं आता त्याच्या डोक्यावरून गेलं होतं. अरे नाश्ता, जेवण, मी तुला याआधीच सांगितलं आहे ना, की तू किचनमध्ये अजिबात पाय ठेवायचा नाही म्हणून. असं तर नाही ना नील, की मी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून? ते आज आपल्या मनातील चाललेली कुचंबळ बोलून दाखवतात. माई, तो पटकन तिच्याजवळ येत म्हणतो. काही काय विचार करत आहेस? अगं, हे तर मी माझ्या आनंदासाठी करत आहे. मला जसंही किचनमध्ये काम करण्याची सवय होतीच, पण शिकवायला कुणी नव्हतं तेव्हा. तो थोडा आपल्या भूतकाळात, म्हणजे कॅप्टन देवांश घरी नसायचे, ड्युटीवर जायचे, तेव्हा त्याची उडणारी तारांबळ आठवून हरवत नर्वस होत बोलतो. पण आता तू आहेस ना माझी माई, जे मला सर्व शिकवत आहे. आणि तूच एकदा म्हणाली होतीस ना, की मुलाला सर्व यायला पाहिजे. अगदी स्वतःपुरतं बनवून खाता आलं पाहिजे. हो. आणि उद्या जर आपल्या बायकोला जेवायला नाही बनवता आलं, तर आपल्याला तिला ते शिकवताही आलं पाहिजे. राईट माई? एक उंचपुरा, कंदीलच्याच वयाचा मुलगा हातात एक बॅग घेऊन हसत येत इंद्रनीलचं वाक्य पूर्ण करत बोलतो. येस, राईट माय डिअर सन. त्याही हसत त्या मुलाला बोलतात. माई, ही तुझी शिकवण तर मी अजून नाही विसरलो. तुला विशेष वाटेल, पण मला फक्त व्हेजच नाही तर नॉनव्हेज बरोबर आता पुरणपोळीही बनवता येते. तो मुलगा हसत म्हणतो आणि पाया पडतो माई, म्हणत त्यांच्या पायाही पडतो. अरे वा, म्हणजे तुझ्या बायकोची तर आता चिंताच मिटली म्हणायची. हं? त्यात त्याच्या पाठीवर थोपटतात. नील मात्र या दोघांकडे नुसता पाहत असतो, कारण तो कोण आहे हे त्याला माहिती नव्हतं. माई, हा कोण म्हणायचा? पण तोच त्या मुलाचं लक्ष आता ह्याच्याकडे जातं, तसा तो विचारतो.
अरे हो, तुमची ओळख करून देते. माई हसत त्या दोघांकडे पाहत बोलते. नील हा श्री आधी आपल्याकडेच राहायचा. 3 वर्षापूर्वी मात्र एका 3 वर्षापूर्वी मात्र एका खूप छान कपलने त्याला दत्तक घेतलं आणि तो तिकडे मुंबईत जाऊन स्थायिक झाला. आणि श्री हा इंद्रनील देशमुख वर्ष होत आला हे आपल्याकडे राहतोय. त्या ओळख करून देत म्हणाल्या. ओके. त्या दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिलं. नाईस टू मीट यू ब्रो म्हणत श्रीने त्याला हक केलं. सेम टू यू म्हणत नील लगेच मिठीतून बाहेर आला. त्याला जरा ऑकवर्ड वाटलं. बरं माई, मी इथे आता हे वर्ष इथेच राहणार आहे. ते माझे मॉम डॅड इंडिया बाहेर जाणार आहेत. सो मला इथेच राहावं लागेल. 12वीचं मेन वर्ष आहे. तर आणि आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे. श्रीने घडाघडा बोलून सर्व माहिती आपली दिली. ओह, ग्रेट न्यूज. पण कोणतं कॉलेज? त्या हसून म्हणाल्या. श्री सर श्री सरस्वती कॉलेज. त्याने हसून सांगितलं तसं माईंना रिलॅक्स वाटलं. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. जणू खूप मोठी काळजी मिटावी. काय गं माई, काय झालं? अरे हा सुद्धा त्याच कॉलेजला आहे ना. आणि ह्याचा असा शांत स्वभाव पाहता मला खात्री आहे ह्याला एक मित्र नसेल कॉलेजमध्ये झाला अजून. पण आता तू आलास तर माझी काळजीच मिटली. त्या हसत बोलल्या. हो का? त्याने आता नीलला नीट पाहिले आणि हसून बोला. नीलनेही फक्त मान होकारात हलवली. अरे वा, हे तर बेस्ट म्हणायचं. कोणत्या शाखेला आहेस? आता नीलला त्याने विचारले. ते कॉमर्स. नील थोडासा साचरतच बोला. ते कॉमर्स. अशी कोणती शाखा नाही? श्रीने आपल्या दोन्ही भुवया जुळून म्हटलं. अरे म्हणजे कॉमर्स म्हणायचं आहे बाबा. यावर नील खळखळून हसला. हां, आता कसं? मीही वाणिज्य आय मीन टू से कॉमर्स शाखेत आहे. हसत म्हणत हसत श्रीही बोलला. बरं चल, मी बॅग ठेवून येतो, दोघं साथच जाऊ. असं बोलून तो त्याच्या उत्तराची अपेक्षाही न करता निघूनही जातो. जरा सांभाळून रे. श्रीला बोलायला फार लागतं. माई हसत त्याच्या कानात सांगतात. कारण नीलचा स्वभाव आता वर्षभरात चांगलाच कळला होता. तो येताच दोघी आपली बॅग अडकून कॉलेजला निघाले. ए छम्मक छल्लो किधर? अजून गेटवरच होते की त्यांना एक आवाज येतो. आवाज इतका कर्कश होता की कान आता आपल्या जागेवरच राहिले नसते. श्रीने तर पटकन आपला कान शाबूत आहे ना ते चेक केलं. पण त्याला असं पाहून नीलच्या ओठी मंद स्माईल आली. कारण हा कर्कश आवाज तो गेले वर्षभर ऐकत होता. ए मस्तानी की औलाद, किधर? इधर पहिले चंदा डालना, मालूम नहीं है क्या? तोच आवाज कानावर आला आणि आता श्री इकडे तिकडे पाहायला लागला. हे कॉलेज त्याला काही नवीन नव्हतं. कारण 3 वर्षापूर्वी त्याने इथूनच 9वी पर्यंत आपलं शिक्षण घेतलं होतं. शाळा व कॉलेज चिकटूनच असल्याने तो कधी कधी कॉलेजमध्ये यायचा. त्यांचे लक्ष त्या भसाड्या आवाजातील व्यक्तीकडे गेलं आणि त्याच्या ओठांवर एक स्माईल आली. मसक्कली, मेरी जान म्हणतच त्याने आपली सॅक नीलच्या हातात अक्षरशः टाकली आणि तो हसत त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि तिला हक केली. आता हा मेला. नील घाबरून स्वतःशीच बोला. ए, कोण बे? कुणाला आपला जीव वर आलाय? त्याला मिठीतून आपल्या बाजूला करत रागाने बोलते. सर्वजण या दोघांकडे डोळे फाडून पाहत असतात आणि सेम फिलिंग जी नीलच्या मनात होती तीच आली होती सर्वांच्या. नीलने तर आपले डोळेच बंद केले कारण आता हा तिच्या हातची थोबाडीत खाणार हे त्याला माहीत होतं. आणि नुकताच झालेला आपला मित्र असा मार खाताना बघून कोणत्या मित्राला आनंद झाला असता बरं? ओ, तू आहेस होय डार्लिंग. पण त्याला पाहून उलट त्या मुलीची कळी खुलते आणि ती त्याचे दोन्ही गाल ओढते. सगळेच आता अवाक होतात. नील सुद्धा अजून मारल्याचा आवाज कसा काय आला नाही म्हणून हळूच एक डोळा उघडतो आणि समोरचं दृश्य पाहून पटकन दोन्ही डोळे उघडून त्या दोघांनाच आश्चर्याने पाहत असतो. ओळख ठेवली म्हणायची तू. मला वाटलं विसरून गेली असशील या 3 वर्षात. तो हसून त्या मुलीला म्हणतो. बस का भावा. एका भावाला दुसरा भाऊ कसा विसरेल? आफ्टर ऑल आपण क्राईम पार्टनर आहोत. तीही हसत म्हणते. त्यात तू अजिबात बदलला नाहीस. ती त्याच्याकडे पाहत म्हणते. हो, पण तू मात्र बदलून गेलास की. हो, पण तू मात्र बदलून गेलीस की. तो तिला वरून खाली बघत बोलतो. तिने रेड कलरचं शर्ट घातलं होतं ज्यावर जॅकेट पोटाला बांधलं होतं. डोक्यावर टोपी तीही उलटीच. शर्टाच्या बाह्या दुमटलेल्या
शर्टही निम्मा इन तर निम्मा बाहेर, जीन्स ज्याला बेल्ट लावलेला, अगदी कोणालाही कळावं अशा टपोरी टाईप तिने पेहराव केला होता. हां, ते होय. ते आपलं असंच. ती बाईकवरून उतरत म्हणते, "बरं ऐक, तो चिकन्या तुझ्याबरोबर आहे का?" तिने समोरच उभ्या असलेल्या 2-2 सॅक त्रासिक चेहरा करत त्यांच्याकडेच पाहत असलेल्या नीलला पाहत म्हणते, "अरे हां, हा तर आपला भाऊ आहे. चल ओळख करून देतो तुझी. शेवटी आपली तू जानेमन आहेस." तो आता तिच्या गळ्यात एक हात गुंफून हसून बोलतो. त्याच्या बोलण्याच्या टोनवरून कुणालाच विश्वास बसला नसता की हे आत्ता अर्ध्या तासापूर्वी दोघे मित्र झाले असतील. ती आधी त्याच्याकडे श्रीकडे विचित्र नजरेने पाहते, पण असेल खरंच दोस्त म्हणून ते दोघे नील समोर येऊन उभे राहतात. "उरू, हा माझा मित्र. आपल्या माई आहेत ना, त्याच्याकडेच असतो." त्याने हसत ओळख करून दिली. "ओ, पण भावा तुझे नाव काय?" "सॉरी." त्याने आपले डोके खाजवत विचारले आणि इकडे ती जोरजोरात हसायला लागली. "अरे त्यात हसण्यासारखं काय आहे? तुला तर माहीत आहेस की माझ्या भुलण्याची बिमारीबद्दल." तो तिला दटावत म्हणतो. श्रीला भुलण्याची बिमारी लहानपणापासूनच होती. त्यामुळे एकदा तो खेळता खेळता आपलं घर विसरला आणि माईच्या आश्रमात आला. तेव्हापासून माईनंच त्याला प्रेमानं वाढवलं होतं. "हं, नील, इंद्रनील सविता देशमुख आहे त्याचं नाव." तशी ती गंभीर होत म्हणाली आणि दोघे आश्चर्यचकित होऊन पाहायला लागले. "हाय, मी उर्वशी जग मी उर्वशी जगताप." ती हसून त्याच्यापुढे हात करत म्हणते. पण दोघं अजूनही हिला ह्याचं नाव कसं माहीत ते पूर्ण न समजल्याने फक्त डोळे मोठे करून बघत होते. "अरे असं काय पाहताय माझ्याकडे? मीही याच कॉलेजमध्ये शिकते आणि तुझ्यासारखी भुलक्कड पण नाही मर्दा." ती श्रीला टपली मारत बोलते. "हो, पण याचं नाव बरं तुला माहीत आहे?" श्री आपलं डोकं चोळत म्हणतो. "आता आपल्या माणसांची आपणच माहिती करून घेणार नाही तर आणखीन कोण घेणार?" ती पुटपुटली. जे नीलच्या कानावर गेलं होतं त्यामुळे तो अजून गोंधळून गेला होता. "अरे असं काय करतो श्री? यू नो ना माझा स्वभाव. मला हे अभ्यास वगैरे नाही आवडत करायला. मी तर फक्त माझी दुनिया हरवत असते. ही शाळा कॉलेज तर." ती पुढे हसून बोलते. "हं, हे शाळा कॉलेज तर तू फक्त तुझ्या पप्पांच्या खुशीसाठी करत आहे." श्री हसून तिचं वाक्य पूर्ण करतो. "हं, पण गेल्या 6 महिन्यापासून आता अजून एक रिझन जोडलं गेलं आहे." ती उगाच लाजल्यासारखं बोलत होती. तीही नीलकडे पाहतच. नीलला आता उगाचच ऑकवर्ड वाटत होतं. "गाईज, तुमचं चालू द्या. पहिलं लेक्चर सुरू होईल आता, जे मला नाही बुडवायचं." नील पटकन घाईत बोलतो. श्रीची सॅक श्रीच्या हातात सोपवून आणि तिथून निघणार तर, "अरे थांब, आम्ही तुझ्याच वर्गात आहोत म्हटलं. आणि हे 12वीचं वर्ष आहे, हे आम्हालाही चांगलंच माहीत आहे." उर्वशी त्याला मध्येच अडवत बोलते. "चल रे श्री." म्हणत ती परत श्रीच्या हातातील सॅक आणि स्वतःची सॅकही नीलच्या हातात देते व श्रीचा हात हातात गुंफून नीलला डोळा मारत निघूनही जाते. "अरे, तू बरी आहेस नवरू? चक्क तुला पहिलं लेक्चर अटेंड करायचंय?" श्री मात्र गोंधळून तिला विचारत होता, कारण आत्तापर्यंत उर्वशी कधीच पहिल्याच दिवशी शाळेत असताना आली नव्हती क्लासरूममध्ये. यायची ती फक्त शाळेच्या गेटपर्यंत. तेही त्या तिला सोडायला येणाऱ्या ड्रायव्हरला, त्याच्या मालकाला म्हणजेच तिच्या डॅडला इन्फो द्यायची असायची की त्यांची बेबीताई शाळेत गेली आहे म्हणून. पण गेटमधून एकदा आत गेल्यावर कोण बघणार होतं की ती क्लासरूममध्ये आहे की आणखीन कुठे. ती मस्त आपल्या श्री व अजून एका मित्राबरोबर चकाट्या पेटत असायची शाळा सुटेपर्यंत. उचला दुसऱ्यांची ओझी. तुला खूप हौस होती ना मैत्री करायची. भोगा आता त्याची फळं. ते दोघे निघून जाताच नील रागात एका खांद्याला एक व दुसऱ्या खांद्याला दुसरी आणि स्वतःची पाठीवर अशा 3 सॅका सांभाळत आपल्या क्लासरूमकडे चालला होता. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गाणं गात जातो. पण श्री खूप भारी आहे. त्याच्यासारखं कधी मला बडबड करता येणार. आपलं दुःख विसरून तेही, तो मनात म्हणतच क्लासरूममध्ये पोहोचला होता. ते दोघे मागच्या बेंचवर बसले होते. तसं त्याने त्यांच्या त्यांच्या सॅकी सही सलामत सुपूर्द केल्या आणि स्वतः मात्र पहिल्या बेंचवर बसला. कारण ह्याला शिक्षणात गोडी होती. किती बोरिंग आहे हा. पहिल्याच दिवशी कोणी पहिल्या बेंचवर बसतं का? श्री हळूच म्हणाला. उगाच का मग कॉलेजचा टॉपर आहे हा? उरू हळूच म्हणाली आणि ह्याने
तुला बरी सर्व खबर या अँगलने तिला पाहिले आणि दुसरीकडे त्याला बघून आपण कॉलेजच्या टॉपरचा मित्र आहोत असं समजल्याने अभिमानाने त्याची कॉलर ताठ झेपते. तोच क्लासमध्ये प्राध्यापक येतात आणि कॉलेज सुरू होतं. 12वीचं आता हळूहळू वर्ष पुढे सरकत होतं. इंद्रनील व श्री एकाच ठिकाणी राहत असल्याने दोघांची 24 तास सोबत असल्याने छान मैत्री होते. नील तसा अजूनही अबोलच असायचा, पण श्री पुढे एवढं दिसून येत नव्हतं. दोघे जोमाने अभ्यासालाही लागतात. तसंच आता उर्वशी दोघांकडे पाहून अभ्यासाला लागते. त्रिकूट आता हे छान जमलं होतं. उर्वशी नकळत त्याच्याकडे ओढली जात होती, पण तिला हे असं का असले प्रश्न पडत नव्हते अजून. त्यामुळे आकर्षण की प्रेम या भवऱ्यापासून अजून लांबच होती. हो, पण तिने स्वतःला खूप चेंज केलं होतं हं. ती आता अभ्यासाबरोबर आपल्या पेहरावाकडेही लक्ष देत होती. त्यातही सकारात्मक बदल घडवून आणला होता. पण हो, यात नील मात्र उर्वशीपासून लांब लांबच राहायचा. तिघेही 12वी चांगल्या मार्काने पास होतात. तिघांची दिशा त्याच वेळी 12वी नंतर वेगळ्या होतात. वेगवेगळ्या शहरात जाऊन तिघेही आपले बी.कॉम हे शिक्षण पूर्ण करतात. पण त्याच वेळी तिला या आर्मी ट्रेनिंगबद्दलही कळतं व ती जॉईन व्हायचं ठरवते. पण ती आर्मी ट्रेनिंगला न जाता पोलीस ट्रेनिंगमध्ये जायचं ठरवते. आणि त्याच वेळी एक दिवस एंट्री होते विलन शब्बीर शेखची. आय नो, कदाचित भूतकाळ ऐकायला तुम्हाला मजा नाही येणार, पण भूतकाळ दाखवणंही गरजेचं आहे, कारण पुढचे वर्तमानकाळ कसा क्लिअर होणार? सो आतापर्यंत जसा वर्तमानकाळ आवडीने ऐकला, तसाच भूतकाळही ऐकावा. शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला कमेंट करून सांगावे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब जरूर करा. थँक